चॅनेल. आजचा व्लॉग मी इथून स्टार्ट करत आहे. आता इव्हनिंग होत आले आहे, संध्याकाळी 4 वाजलेत. थोडा बिझी चाललेला हा वीक. सो चला तर मग आता इव्हनिंगला मी काय करते ते मी तुम्हाला सांगेन. 4 वाजलेत. सो मी ठरवलं आहे की त्यांच्यासाठी मी मँगो पण आहेत माझ्याकडे. सो ते त्यांचा फुल नाश्ता होईल, तिला खेळायला पण थोडी एनर्जी येईल, कारण का आज तिचा स्कूलचा पहिला दिवस झाला आणि खूप लवकर उठून तिला जावं लागलं. सो ती आता झोपलेली आहे, त्यांना मी हे बनवून पटकन उठवेन. अनेक जण विचारतात की मुलांना ओट्स आणि आंबा एकत्र देणं खरोखर चांगलं आहे का? तर मी माझ्या अनुभवावरून सांगते, हे कॉम्बिनेशन मुलांच्यासाठी बेस्ट आहे. मी जेव्हा ओट्स दूध पाण्यात छान मऊ शिजवून घेते तेव्हा त्यातून मुलांना भरपूर एनर्जी मिळते. मुलं दिवसभर एकदम ॲक्टिव्ह राहतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातला फायबरमुळे मुलांचे पोट साफ राहायला खूप मदत होते. मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी ओट्स खूप गुणकारी आहेत आणि यात जेव्हा आपण फ्रेश आंबा मिक्स करतो तेव्हा त्याचे फायदे आणखीन वाढतात. व्हिडिओ करायला तुझ्यासाठी मी ओट्स बनवायला लागलो. कुठले ओट्स माहिती आहे? मँगो ओट्स. म्हणजे माझ्या शाळेला जाऊन आले पाडव. म्हणजे काय? मी बनवतो, मग तू खा. इथं टरबूज विकला? हा, ते काय असतंय? ओट्स असतात ग, त्यांना ना शक्ती येते, ते छान असतं, ते हेल्दी असतं. तुला आणि बेबीला करणार आहे, दोघांना पण सेम. आणि काय लागायचं? खाऊन बघ ना, असं खिल्ली शल्क लागतं, खिल्ली शल्क. त्यांना सांग आजचा तुझा कसा दिवस गेला शाळेत. आजचा दिवस कसा गेलाय माहित आहे? उन्हाळ्याचा आत्ता झाला नव्हता. काय? मग पाऊस आला, मग पाऊस गेला, तर ऊन आलं. हा, मग ऊन गेलं. मग आम्ही ऊन गेलं, मग बसमध्ये बसून आम्ही येऊ पडलो, मग बसमधनं पडलो. तरी मी उलटी करते. आता तो काय करणार माझं पाणी पिणार तू? शिवाय आता उठलेला आहे. सो आता ह्याला घेऊनच सगळं करायला पाहिजे. मला तिला आवडत नाही कॅमेरा, त्यामुळे तो तोंडाचा करतो. हे से हाय बेबी. शे हाय, ही आमची नवरी या बघा. हिला पिडायला खूप आवडतं शिवायला, आणि ह्याला पण तिच्याशिवाय गमत नाही. आमची नवरी. अरे नवरी बदल. आम्ही त्याला समायराचा ड्रेस घातलेला आहे, कारण सगळे कपडे मशीनला लावलेले. सो आणि आम्ही 2 दिवस बाहेर पण गेलो होतो. आता आपण गार्डनला जायचंय. त्याचं करतात तसं कलरचे नाही त्याचं अपडू 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 अपडू. सो ह्याचा पण एक रोल आहे. ह्याला माझ्या पाचशे राहायचं असं चिटकून. मम्माच गोळा आहे. हाय हाय. आता जिप काढ करून खूप नाही विसरणार, हो ना? का विसरणार? नाही विसरणार तुम्हाला मोठं झालास की. हा, सकाळी लवकर स्कूल होतं म्हणून ह्या मॅडमची झोप काय जातच नव्हती. मग मी विचार केला की कपडे वाळत घालायचे होते, कारण मी ते सकाळीच वॉश करून ठेवले होते. मग मी ते वाळत घालायला घेतले. शिवाय असंच माझ्यासोबत येत असतो कायम. त्याला मी कामाच्या वेळेस ह्या गाड्यामध्ये घालते. त्यानंतर आम्ही कपडे वाळत घातली आणि मग मी ह्यांना मँगो ओट्स करायला घेतले. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं, जे मुलांच्या डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं. दुसरं म्हणजे व्हिटॅमिन सीमुळे मुलांची इम्युनिटी वाढते. आधी दीदी मग तुझं. हा ओके, बघते तुझ्यावर कसं. दीदी तुझ्या आधी नंबर काढणार आहे. बाय बघ की छान आहे. तू पण किती छान आहे. उगाच नाटकं करत म्हणाली. नाही, आता मी काढतो आणि तू छान आहे. त्याचा छान आहे. हात करते असं. आता अनेकदा नवीन करतो. कसं आहे? आवडलं समायराला? दोघांना एकत्र खाऊ घालणं टास्क आहे. ह्यांचा खाऊ झाल्यावर मी ह्या दोघांना रेडी केलं आणि मग आम्ही निघालो गार्डनकडे. गार्डनमध्ये पोहोचल्यावर समायरा असं सगळीकडे फिरत असते. त्यानंतर शिवाय पण एन्जॉय करत होता. आई तिथे ती त्याच्या फ्रेंडसोबत खेळत होती, पण शिवाय पण रडू लागला. मग शिवायला पण बसवलं झोक्यामध्ये. ते मस्त दोघे एन्जॉय करत होते.
दुरी 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 चालले सकाळू. गार्डनजवळील शॉपमध्ये मग थोडी सामान खरेदी केली. दूध आणि दही घ्यायचं होतं. दही यासाठी की मला समायरासाठी उद्या टिफिनमध्ये दही द्यायचं होतं. त्यानंतरनं माझ्या मिस्टरांचा कॉल आला. ते आज लवकर कामावरून आले होते, सो आम्हाला ते पिकअप करायला आलेले. त्यानंतरनं आम्ही थोडी खरेदी केली, मग आम्ही चाललो आमच्या घरी. सो आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा.